आपण बघतोय धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि या दिवशी ही घडामोड घडलेली आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आलेला आहे। मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एंट्री होणार का हे बघावं लागेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यामध्ये या संदर्भात प्राथमिक चर्चा झालेली आहे असं कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता धनंजय मुंडे यांची जागा कोण घेणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। अजित पवार यांचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं एक मंत्रीपद आता रिकामं होईल। आपण थेट बोलूया याच संदर्भात आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याशी। राहुल, आता धनंजय मुंडेंच्या ऐवजी म्हणजे त्यांनी राजीनामा दिलाय तर त्यांच्या जागी आता मंत्रिमंडळात कुणाचं नाव चर्चेत आहे? सुवर्ण, सगळ्यात मोठी आणि आता महत्त्वाची बातमी अर्थातच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचं एक मंत्रिपद रिक्त झालं खरं, मात्र याच जागी आता छगन भुजबळ यांची वर्णी लागणार असण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झाली। एकंदरीत या संदर्भातली प्राथमिक चर्चा ही प्रमुख नेत्यांमध्ये पार पडलेली आहे। ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं होतं आणि त्यावेळी एक मोठा संघर्ष किंवा एक मोठा विरोध जो आहे तो होताना दिसला होता आणि त्यामुळे आता मात्र धनंजय मुंडे यांच्या बाजूला झाल्यानंतर ओबीसी मंत्र्याच्या जागी परत एकदा एक ओबीसीचा एक मोठा महत्वाचा नेता म्हणूनच छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जाते। या संदर्भातली प्राथमिक चर्चा जी आहे ती काल रात्रीच्या बैठकीत देखील पार पडली आणि पुन्हा एकदा त्या संदर्भातला फॉर्मॅलिटी जी आहे त्याला देखील हालचालीला वेग आलेला। एकंदरीत बघितलं तर छगन भुजबळ हे एक सर्वमान्य ओबीसी नेतृत्व आहे, राष्ट्रवादीचा एक प्रमुख चेहरा आहे। यासोबतच त्यांनी ज्या पद्धतीने मागच्या काही महिन्यांपासून ओबीसीच्या बाबतीत आपली भूमिका जी वारंवार आहे ती जाहीर घेतली होती, लढा जो आहे तो त्यांचा एक मोठा राहिला होता आणि त्यामुळे कुठे ना कुठे त्यांची नाराजी बाजूला करत संपूर्ण ओबीसी बांधवांना आपलंसं करण्यासाठी आता भाजप महायुतीचं सरकार एक चांगला संदेश देण्याच्या प्रयत्नात असल्याचं कळतंय। धनंजय मुंडे यांच्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित मानलं जाते। सुवर्णा, नक्की धन्यवाद राहुल, ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल।